उठा आणि तयार व्हा, कारण वेळ तुमची आहे. आम्ही दररोज आयुष्य बदलतो असले कोट आपल्या वेबसाईटवर टाकून मार्केटिंग करणाऱ्या राज्यातील फेमस अशा RCC कोचिंग क्लासच्या शिवराज मोठेगावकरांना CBIनं आता नीट पेपर फुटीच्या प्रकरणात अटक केली. या बातमीनं राज्यभर शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ तर माजवलीच आहे. सोबतच लातूर पॅटर्नवर देखील मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. मोठेगावकरच्या अटकेसाठी त्यांनी नीटचा पेपर झाल्यावर PR साठी त्यांच्या विद्यार्थिनींना आपल्या कोचिंग सेंटरच्या मॉक टेस्टच्या अनुषंगानं प्रश्न विचारत शूट केलेला व्हिडिओ कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. नक्की काय घडामोड झाली या प्रकरणात? CBI मोठेगावकरांपर्यंत कशी पोहोचली? मोठेगाव किती वर्षांपासून या स्कॅन्डलमध्ये सहभागी आहेत हेच समजावून सांगणारा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. शिवराज रघुनाथ मोठेगावकर नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणात CBIनं ताब्यात घेतलेलं राज्यातलं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं नाव. या नावाला लातूर सोबतच संपूर्ण राज्यात एक वेगळं वलय आहे, वजन आहे आणि त्याचं कारण आहे की या मोठेगावकरनं केलेली आक्रमक जाहिरातबाजी. आज कदाचित राज्यातली एकही जिल्हा नसेल जिथे ST बसेसवर या RCC म्हणजेच मोठेगावकर सरांच्या कोचिंग क्लासेसची जाहिरात नसेल. राज्यातलं एकही इलेक्ट्रॉनिक मीडिया हाऊस नसेल ज्यांच्या पीक अवर्समध्ये या मोठेगावकरनं स्वतःच्या क्लासची जाहिरात लावली नसेल. आज 8 जिल्ह्यांमध्ये या मोठेगावकरचे क्लासेस पसरलेले आहेत. पण PR साठी केलेली एक चूक आता या मोठेगावकरच्या संपूर्ण एम्पायरला संपवू शकते. आज कोट्यवधींची मालमत्ता बाळगून असणाऱ्या शिवराज मोठेगावकरची सुरुवात मात्र अतिशय गरिबीत झालेली. 2 फेब्रुवारी 1980ला लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या अत्यंत सर्वसाधारण परिस्थितीतल्या शेतकऱ्याच्या घरात शिवराजचा जन्म झाला. आई वडील शेती करत असल्यानं आणि घरानं फारसं सधन नसल्यानं महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिवराज आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी राहायला आला. तिथूनच MSc इन केमिस्ट्री पूर्ण केली. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्यानं सोबतच पाहुण्यांकडे राहून शिक्षण घेत असल्यानं उदरनिर्वाहासोबत घरी मदत करता यावी म्हणून शिवराज मोठेगावकरनं होम ट्युशन घ्यायला सुरुवात केली. म्हणजे शिकत असतानाच मोठेगावकर मुलांच्या घरी जाऊन त्यांची शिकवणी घ्यायचे. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लातूरमधल्या काही महाविद्यालयात तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम केलं. मात्र राज्यात CHB बेसिसवर काम करणाऱ्या प्राध्यापकांची आर्थिक परिस्थिती काय आहे किंवा काय असते हे नवीन सांगायला नको. त्यातूनच उदरनिर्वाहासाठी मोठेगावकरांनं रेणुकाई कोचिंग क्लासेस नावानं क्लास सुरू केले. सुरुवातीला अगदी 10 विद्यार्थ्यांसोबत मोठेगावकरनं हा क्लास चालू केला जिथं केमिस्ट्री शिकवायचे. कालांतरानं मोठेगावकरला कोचिंग इन्स्टिट्यूटला जर व्यावसायिक दृष्टीनं चालवलं तर किती आणि काय नफा होऊ शकतो हे लक्षात आलं आणि त्यातूनच मोठेगावकरच्या डोक्यात एक भन्नाट कन्सेप्ट आली. ती म्हणजे सर्व विषयांचे शिक्षण एकाच छताखाली देणं. आज तुम्ही आणि मी पाहत असलेला RCC क्लासचा किंवा RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचा जन्म हा त्यावेळी झाला. पुढे या कोचिंग क्लासचा विस्तार करताना मोठेगावकरनं एक गोष्ट प्राधान्यानं केली, ती म्हणजे पब्लिक रिलेशन किंवा मार्केटिंग स्ट्रॅटर्जी. मोठेगावकरच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्याच्या क्लासेसच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोठेगावकरनं काढलेल्या नोट्स इतक्या पॉप्युलर होत्या की दुरून दुरून मुलं मोठेगावकरच्या नोटची झेरॉक्स घ्यायला यायची. त्यासोबतच मोठेगावकरचा सगळ्यात मोठा फंडा होता तो म्हणजे त्याचं कम्युनिकेशन स्किल. मोठेगावकरचं कम्युनिकेशन स्किल जबरदस्त होतं. लोकांना आपल्याकडे खेचण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नाही. त्याच्याकडं शिक्षण, अनुभव प्लस कम्युनिकेशन स्किल अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळं मोठेगावकरनं PR वापरून स्वतःची ब्रँड इमेज तयार केली. यासाठी मोठेगावकरला कुठलंच माध्यम वर्जित नव्हतं. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल या सगळ्या माध्यमांमध्ये फक्त आणि फक्त मोठेगावकरचा चेहरा त्याच्या क्लासची ओळख बनला होता. हे सगळं करताना मोठेगावकरनं आणखीन एका गोष्टीची दखल आवर्जून घेतली, ती म्हणजे इथल्या व्यवस्थेसोबत संधान बांधणं. शिवराज मोठेगावकरला आपल्या क्लासचा विस्तार करताना, त्याचं ब्रँडिंग करताना राजकारण्यांसोबत कायमच आपले संबंध चांगले टिकवून ठेवले. लातूरमध्ये एक चर्चा अशीही आहे की लातूरमधल्या एका प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वरदहस्त मोठेगावकरवर आहे. सोबत इतरही राजकारण्यांसोबत मोठेगावकरनं आपले संबंध चांगल्या पद्धतीनं टिकवून ठेवले. कोचिंग सेंटरमध्ये इतर कोचिंग सेंटरवाले या मोठेगावकरला कोचिंग माफिया म्हणतात. त्याच्या मागं काही कारणं होती, मोठेगावकरचे काही उद्योग होते. मात्र शिवराज मोठेगावकरनं आपलं राजकीय वजन आणि राजकीय नेत्यांसोबत असणारे संबंध या माध्यमातून प्रशासनावर अशी पकड मिळवलेली की कोचिंग इन्स्टिट्यूटला इम्पॅक्ट करणाऱ्या कुठल्याच बातम्या यानं कधीच बाहेर येऊन दिल्या नाहीत. शिवराज मोठेगाव
मोठेगावकरच्या क्लासेसबद्दल जर बोलायचं झालं तर सुरुवातीला फक्त केमिस्ट्री शिकवणारा मोठेगावकर हळूहळू इतर विषयांचे क्लासेस घेऊ लागला. त्यासाठी त्यानं इतर विषयाच्या शिक्षकांना एकत्र आणलं. सुरुवातीला तो 10वी-12वीचे क्लास घ्यायचा, मग नीट, JEE, त्यासोबतच इतर सामायिक प्रयोगशांसाठी त्यानं ट्युशन घ्यायला सुरुवात केली. यातला नफा जेव्हा मोठेगावकरच्या लक्षात आला तेव्हा त्यानं 11वी-12वीसाठीचे वर्ग देखील चालू केले. कोरोना काळात मोठेगावकरला एक गोष्ट लक्षात आली. प्रत्येकाला लातूर किंवा जिथं या मोठेगावकरच्या कोचिंग इन्स्टिट्यूट आहे तिथं येऊन शिक्षण घेणं शक्य नाही. कोरोनामध्ये ऑनलाईन शिक्षण हे मोठ्या प्रमाणात स्प्रेड झालं होतं. याचा फायदा मोठेगावकरनं बरोबर ओळखला. त्यानं पैसे भरून आपलं ऑनलाईन वर्ग देखील चालू केले. त्यामुळं आपल्या क्लासमधून म्हणजे जे तो ऑफलाईन वर्गांमधून कमवत होता तशीच रक्कम तो ऑनलाईन वर्गांमधूनही कमवायला लागला. मोठेगावकरचा प्रवास इथेच थांबला नव्हता. मोठेगावकरनं पुढे CBSE बोर्डाची शाळा देखील चालू केली. पण या सगळ्यात एक गोष्ट सर्वसामान्य नागरिकांना खटकू शकते. क्लासेस चालू झाले तेव्हा तर मोठेगावकरचं नीट कनेक्शन नसावं किंवा नसेल, मग सुरुवातीपासून मोठेगावकर क्लास इतका फेमस कसा? याचं उत्तर सापडतं त्याच्या PR स्टेटसमध्ये. मोठेगावकरनं कायम साम, दाम, दंडभेद हे सगळे प्रकार आपल्या PR साठी वापरले. जिथं त्याच्या आजूबाजूला एखादा क्लासवाला मोठा होतो हे मोठेगावकरच्या लक्षात यायचं, तिथं मोठेगावकर त्या क्लासच्या शिक्षकांना फोडून आपल्या क्लासमध्ये घ्यायचा. अचानक शिक्षकांनी जॉब सोडल्यामुळे समोरच्या क्लासवर याचा वाईट परिणाम व्हायचा. त्यासोबतच एखाद्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असेल तर त्या क्लासबद्दल रुमर्स पसरवायचा, जेणेकरून त्या क्लासमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटेल. गेल्या काही कालावधीत या मोठेगावकरला ओळखणारे लोक सांगतात की मोठेगावकरला वन मॅन शो व्हायचं होतं, त्याला शिक्षण सम्राट व्हायचं होतं. एकेका विद्यार्थ्याकडून तो वार्षिक फी म्हणून नीटच्या तयारीसाठी जवळपास ₹5 लाख आकारत असल्याची चर्चा आहे. आज त्याच्या क्लासमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुद्दा हा येतो की एवढ्या पैशांचं या मोठेगावकरनं केलं काय? तर शिक्षणासोबतच मोठेगावकर रिअल इस्टेटमध्ये देखील घुसलेला आहे. त्याच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत. लातूरमध्ये जमिनी आहेत, त्याच्या मूळ गावी जमिनी आहेत. सोबत त्याने इतर शहरातही जमिनी घेतलेल्या आहेत, फ्लॅट घेतलेले आहेत. यातून पुन्हा एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे सरकारी विभागांना या गोष्टीची खबर लागली नसेल का? मुलांकडून मिळणाऱ्या फीच्या पैशात जमिनी घेणं, तेही कोट्यावधींच्या, याला सरकारनं आळा का घातला नसेल? मात्र मोठेगावकरनं कायमच आपलं राजकीय वजन वापरत आपल्या विरोधात जाणाऱ्या गोष्टी खरेदी केल्या. यासोबत त्यानं मागं एकदा दुसऱ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना जेव्हा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवले होते तेव्हा त्या विद्यार्थ्यांची नावं आपल्या क्लासचे विद्यार्थी म्हणून खपवले होते. या प्रकरणात मोठेगावकर मोठी टीका झालेली. मात्र स्वतःचं PR वापरून त्यानं हे सगळे आरोप बाजूला सारले. याच PR साठी मोठेगावकरनं नीट परीक्षा 2026 झाल्यानंतर आपल्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या 2 मुलींना पेपर कसा गेला या अनुषंगानं प्रश्न विचारला. त्यावेळी त्या मुली म्हणाल्या की सर, तुम्ही घेतलेल्या मॉक टेस्टच्या बाहेरचा एकही प्रश्न नव्हता. मॉक टेस्टपेक्षा आम्हाला नीटचा पेपर सोपा वाटला. त्यावेळी मोठेगावकर आपल्या हातात माईक घेऊन उभा होता आणि कॅमेऱ्यामध्ये हे सगळं चित्रित केलं जात होतं. त्यानंतर त्यानं हा व्हिडिओ आपल्या क्लासच्या PR साठी वापरला आणि नीट परीक्षा फूट प्रकरण बाहेर आल्यानंतर एक मोठं नाव या प्रकरणात अडकलं, ते म्हणजे प्राध्यापक कुलकर्णी. कुलकर्णीमुळे CBI ही मोठेगावकर पर्यंत पोहोचली. त्यासोबत लातूरच्या एका पालकानं पुढे येऊन मोठेगावकरच्या विरोधात तक्रार दिलेली. त्यात मोठेगावकरनं जो व्हिडिओ आपल्या PR साठी वापरला होता त्याची भर पडली. त्यामुळे मोठेगावकर भोवतीची दोरी अजून आवळली गेली. गेल्या काही कालावधीत या मोठेगावकरच्या क्लासबद्दल आणखीन एक गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे स्थानिक लोकांना शिक्षण म्हणून संधी देण्यापेक्षा या मोठेगावकरनं कोटा, उत्तर भारत अशा ठिकाणचे शिक्षक आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉबला ठेवलेत, ज्यामुळे आपण कोटाचे शिक्षक आपल्या इथं जॉबला ठेवलेत असं म्हणत हा पालकांवर मोठे इम्प्रेशन पाडतो. तुर्तास तुमची या घटनेवर काय मतं आहेत? खाजगी कोचिंग क्लासेसवर मर्यादा आणि सरकारी नियंत्रण असायला हवं का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.